पांडुरंगा. देव कसा पाहिजे वेळोवेळी, पण आपला वेळोवेळी चाला का सिजनेबल महाराज, अजिबात सिजनेबल. श्रावण महिना उन्हाळी उन्हा आपला देव देव करायला उतेच महाराज. श्रावण महिना मा बघा तुम्ही महिनाभर दाढीच करावं नाही, एखादी मन दाढी राहावं नाही, मिसच काढावं नाही महिनाभर. मग एखादा महिनाभर एकच कपडा घाली त्या वासका मारे ना आत्तर मारी मारी फिरस, महिनाभर चप्पलच घालावं नाही. मग एखादा म्हणजे नाही ना महाराज चांगलं आहे ना, मग ते चांगलं आहे की त्याने श्रद्धा आहे, त्यांना भाग नाही श्रद्धा आहे त्यांनी, पण महिना तर सरू द्या. मग ती श्रद्धा अशी गायब हो, जसा श्रावण महिना सरणार 1-1 किलो 2-2 किलो काय पिशीस मा, काय पी सोड्या, काय पी सोडास मा 1-1 किलो 2-2 किलो. राम म्हणे भाऊ काय पिशी मा, म्हणे 1 किलो बोकड्यानं 1 किलो मासानं, म्हणे एवढं का म्हणे मी श्रावण महिना पायाला होता. मग तो आधी 3 रविवार खाडा पडी गया, मग एक संगे खाडा भरले. हा रे भाऊ खाडा महिला महाराज. जीवनामध्ये आम्ही भक्ती करतो, पण भक्ती करत असताना आमच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा. परमार्थ हा कसा आहे महाराज, आम्ही जीवनामध्ये व्रत वैकल्य तर करतो, पण व्रताचा टाइम गेला की महाराज पुन्हा आम्ही जैसे स्थिती ती तैशा परिस्थितीमध्ये येतो महाराज, आहे की नाही. असा परमार्थ काय कामाचा. त्या महादेवावर काय तुम्ही उपकार करू आणि त्या देवावर काय उपकार करू नका, वतून नाव आम्ही कितला उपास धरतो. देव म्हणे आमनी भक्ती करणारच कमी नाही म्हणे, देवाची भक्ती कर आम्हाला मानणाऱ्या लोकांची कमी नाही. तू एक मायनस म्हणजे काय फरक पडा, पण दखाड नको तू लोक असले मी कितलं करी. लोकांचा हा प्रॉब्लेम महाराज. हो करतील थोडं पण दाखवतील जास्त, असा परमार्थ काय कामाचा नाही. भगवंत आणि भगवंताची इच्छा कशी असली पाहिजे, वेळोवेळी पाहिजे महाराज. काय म्हणतोय मी, तुम्ही महादेवाच्या अंगावर हांड्याच्या अंडे गुंडेच्या गुंडे पाणी टाकलं, ऐकताय ना. तुम्ही महादेवाच्या अंगावर हांड्याच्या अंडे आणि गुंडेच्या गुंडे पाणी टाकलं महाराज, उपयोगाचं नाही. फक्त त्या महादेवाच्या अंगावर तुमची अंतःकरणातले शुद्ध भावरूपाचे 2 अश्रू देवावर टाका, अखंड विश्वाचं पाणी त्याच्यावर टाकल्याचं पुण्य तुमच्या पदरी पडल्याशिवाय. आनंदले मन प्रेमी पाजरती लोचन, प्रेमरूपी अश्रू त्या देवासाठी वाहा. नाही तर आपला परमार्थ नुसता खारवर चालू आहे. माय खार समजतो म्हणजे खार संशय खार नाही, आता पादऱ्या खार बिलकुल नाही. आमचा परमार्थ कसा चालू आहे, खारवर चालू आहे. मोठ मायजर रात्री 1 वाजता माय देऊन अंगोट पान टाकाल उनी, आणि यमुना मायजर 1:30 वाजता उनी. ताई आई यमुना माय जमुना माय ना खारवर 2 तास उठच नाही, महादेव चोळ्याच बटच. मग ती जमुना माय म्हणत असं आहे का. दुसरा दिन जमुना माय रात्री 12 वाजले महादेव बोकांडी, आणि यमुना माय 1 वाजता होणी. अशी चोळेस महादेवले पहाटे 5 वाजतापर्यंत उठत नाही. तिथला यमुना मायनी एक झोप आहे. असा आपला परमार्थ आहे. सांगा तुम्ही मला, असा परमार्थ काय कामाचा आहे का, अशी भक्ती काय कामाची का. आम्ही दुसऱ्याला दाखवण्यासाठी करतो, हा परमार्थ उपयोगाचा नाही. स्वतःच्या उद्धारासाठी केला पाहिजे, स्वतःच्या कल्याणासाठी केला पाहिजे. स्वस्वरूपाची ओळख होऊन स्वकल्याणासाठी परमार्थ केला पाहिजे महाराज. देवाची इच्छा ही सिजनेबल नाही, नुसतं श्रावण महिना पुरती नाही आणि नुसतं सप्ताहपुरती नाही, तर परमार्थ भक्ती ही अखंडित असली पाहिजे. वेळोवेळी व्हावा पांडुरंग, देवाची मागणी सतत असली पाहिजे. आलं लक्षामध्ये. आणि खरे भक्त देवाची इच्छा करतात. अर्जुनाने देवाला मागितलं, मग कोणाकडून काय मागावं हे जीवाला कळत नाही. आम्ही पंढरपूरला पायी निघालो, पंढरपूरला महिनाभर पायी चाललो. महिनाभर पायी चालल्यानंतर 48 घंटे लाईनीत उभी राहिलो दर्शन बारीमध्ये, आणि मग देवना समोर दल्ली उनी. 1 महिनाभर पायी चालली, 48 घंटे लाईन मग उभी राहिली. मग देवना समोर यानंतर काहीतरी चांगलं मागो ना. ती म्हणा देवबा मन वंशाना बोलती बेरड शे देवबा तिनं वाटोळ होई जाऊ दे रे, सत्यानाश होई जाऊ दे रे. सत्यानाश करायला काही तू हो ना, आहे की नाही महाराज. जीवनामध्ये जीवाची ही स्थिती आहे. जीवाचं मागणं हे जगाला दुःखाला कारणीभूत ठरणारं मागणं आहे. काय म्हणतोय मी तुम्हाला सांगू, मन उलगी जाई चाली पण त्यानं चांगलं व्हावं नाही पाहिजे. देवळासमोर नारे फोडणारा बराच तास आहेत महाराज, तोटका करणारा, आहे की नाही. मन फुगाय जाई चाली पण त्यानं चांगलं व्हावले, आहे की नाही. सांगितलं ना खारवर जगणारा माणूस आहे की नाही. यमुना माईने जर 10 बाय 10 इंचना, समजा खटी माईने जर 10 बाय 10 इंचना ती व्याना, तर महाराज बटीले दुःख लागणं आमनी गावणी बरं.
आणि दल्ल्याची गोष्ट करा खटीने जर महाराज 10 इंचीना टीव्ही आणा तर भटीले दुःख लागणं भटी नवरा माग लागत का खटीने कसा आणा 10 इंचीना टीव्ही आपला घरमा ब्लॅक अँड व्हाईट शे डबळ मी होतो संसार टिकणू नाही तर काय खरं नव्हतं लगीन मध्ये गेलो होता टीव्ही नंतर मोठा टीव्ही आणायला पाहिजे होता दख्ख खट्टीने कसा टीव्ही आणा बटीनं खलबल व्हायच्यास महाराज ते म्हणत हा म्हणतो आई म्हणत 20 बाय 20 ना टीव्ही आणणं पडी तो म्हणा घर मला आवड टीव्ही जागा नाही मला माहित नाही खोली केवढी बी मोठी राहो पण लयनाच पडी अहो म्हणत पैसा नाही हप्तावर काढा पण लया रामभाऊ ना परेशान बजाज फायनान्स मा EMI काढलाय महाराज अहो आधी लागेल सण EMI 3 हप्ता भरी सण टीव्ही काढलाय 20 बाय 20 ना घर 10 बाय 10 आणि खोली त्या मला आवड टीव्ही जागा नाही ती टीव्ही बादली उलटी करीन त्या बालडीवर टीव्ही ठेवा आणि त्या बाल्टीन खाली कोंबडी अंडाल ठेवी एक दिन काही कोंबडी दम निघणार नाही एक दिन फट 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 बादली उलटी टीव्ही फुटना हप्ता भरी भरी मरणार विठाल हो हो हा आमचा परमार्थ आहे महाराज ही आमची भक्ती आहे आम्ही जीवनामध्ये जीवन जगत असताना दुसऱ्याकडे पाहून अवलोकन करतो दुसऱ्याचं चांगलं होईल हा कधी अंतःकरणात विचार नाही दुसऱ्याचं सुख वाढलं की आपलं दुःख आपोआप वाढतं तुम्ही आम्ही दुःखी का होतोय हे दुःखी आपल्या कर्माने नाही दुसऱ्याच्या सुख वाढल्याने आपण दुःखी आहोत हे दुर्दैव आहे समाजाचं लक्षामध्ये भगवंताची इच्छा ही सतत असली पाहिजे कधी मध्ये नसली पाहिजे महाराज भगवंताकडून मागावं भगवंत प्रसन्न झाले तुकोबारायांना सांगितलं तुका मी तुला प्रसन्न नाही बोल काय मागायचे ते माग वास्तविक तुकोबारा म्हणले तुकोबारांची किती गर्वीची अवस्था होती आम्ही सदैव सोडके जवळ येतात चोर दाके जाऊ पुढची बेके कुत्रे घर राखे ती तुकोबारांच्या घरामधले उंदर फारकती मागायची महाराज खावाल दाना नाही परंतु तुकोबारांना देव प्रसन्न होऊन देखील तुकोबारांनी काही मागितलं नाही तुम्ही आम्ही राहिलो असतो तर बिन सांगण्याची लिस्ट लावली असती पण आग्रह करू लागले नाही तू का बोल तुझ्या भक्तीला प्रसन्न आहे काहीतरी माग मोठ्या माणसाने आग्रह केला तर धर्मही मान देतं शास्त्रही मान देतं म्हणजे ठीक आहे देवा तुला द्यायचंय ना तुला द्यायचं नसेल तर काय दे अभंगाच्या पहिल्याच
हे चिदान देगा देवा तुझा विसरण बाबा गुण गाईन आवडी हिची माझी जोडी देवा तुला द्यायचंय तर काय द्यायचं हे चिदान देगा देवा एकच दान दे तुझा विसरण तुझा विसर होणार नाही हे मला दे मी सांगितलं अगोदर खरे जे भक्त असतात ते देवाशिवाय दुसऱ्या कुठल्या गोष्टीची इच्छा करत नाही नाही तर मागण्याच्या संबंधाने अनेक मागणे संसारिक मागणं परलौकिक मागणं परम मागणं मागणे हा विषय कधी येतो जेव्हा जेव्हा सुखाची इच्छा होते तेव्हा तेव्हा मागणे हा विषय पुढे येतो बरोबर जास्तीत जास्त 99% समाज हा संसारिक मागतो देवाकडून काय मागतो संसारिक मागतो देवा एकाच दोन होऊ दे देवा बांग कोरी कोरी मनामा येऊ दे देवा हिरले पान लागू दे देवा जीवनामध्ये आपलं मागणं काय माहिती का संसारिक मागणं पण चांगला बारीक जरी विचार केला तर संसारात मागणं आपल्याला जरी प्राप्त झालं तरी ते सुख देऊन जातं का हो उदाहरण देऊ तुम्हाला 30 वर्षाच्या गंप्या झाला लग्नच होईना कसं तरी बाबा लोकांच्या मागे फिरू फिरू टाका भेटला लग्न जुळलं याला असा आनंद वाटला देवाला नेहमी म्हणायचे देवा लगीन होऊ दे लगीन होऊ दे लगीन होऊ दे 30-35 वर्ष झाल्यानंतर लग्न जुळलं लय आनंद वाटला वा वा बायको भेटी घे आज काही टेन्शन नाही पण याले जी बायको भेटली ती कर्कशा पद्धतीची भेटली वा कर्कशा कळतं का तुम्हाला कर्कशा म्हणजे तुम्ही तिला सुलट सांगशात ती मोठ माय उलटच करी हा म्हणतो का म्हणजे काय सकाळ सकाळ मग बासुंदी पुरी कर देणार काय म्हणे गुपचीवट ठाव कत्ता बासुंदी पुरी खाय राहणार रातली चपाती परेल ती गरम करण्याच्या डुब्बाई खायल्या हा म्हणतो अगं एक काम करणार सकाळ सकाळ मध्ये कांदे पोहे करणार गुपचीवट ठाव कत्ता कांदे पोहे खाय राहणार रात्री ना मसाले भात पडेले तो परती ल्यांचे निल्या इमानदारी मग सांग जाऊ लगीन ना पहिले असा गदगुल्या होता लगीन आनंदाचा फोतरा मायक होई घ्यावा हो म्हणत देवा बाई संन्याशी ब्रह्मचारी राहतो बरं होतं बाबा लोकेश ना मागे असा खपक्या होई घेऊ बोठ्या होई घेऊ लगीन होई घेऊन बात बिगडी असंच महाराज कसं आहे माहितीये का निंबा महाराज लग्नाच्या अगोदर प्रत्येकाला आपली आपली बायको चंद्रमुखी वाटते आहे की नाही वाटते की नाही तेरे चांद में मुखडा दिखता है मुखडे में चांद दिखता है तो अमावस्या चंद्र का आहे ना आहे की नाही असंच आहे लग्नाच्या अगोदर प्रत्येकाला आपली आपली बायको चंद्रमुखी वाटते महाराज लग्न झाल्यानंतर तीच बायको सूर्यमुखी वाटायला लागते आणि 2-4 पुऱ्या येणार की तीच बायको ज्वालामुखी वाटते बेमला यात ना काही विठाल मला सांगा संसारामध्ये बायकोची इच्छा व्यक्त केली पण महाराज सुख नावाची गोष्ट काही क्षणापर्यंत देऊन गेली नंतर नको नकोची इच्छा झाली की नाही असंच आहे महाराज संसारिक मागणं तुम्ही आम्ही मागतो ते मागणं प्राप्तही होतं परंतु ते काही काळापर्यंत सुख देतं 15 वर्ष झाले पोरं बाळ होईना आपण पोराची इच्छा करतो देवाला देवा वंशाल देवाला लागू दे वंशाल देवाला लागू दे बरं ठीक आहे 15 वर्षांनी देवाकडून मागितलं वंशाल दिवा लागलाच पण आता तो मुलगा जो संतती तुमच्या पोटी जन्माला आली ती म्हातारपणाची तुमची काठी बनत असेल तर ती संतती कामाची महाराज जर म्हातारपणी तुमच्या कंबरड्यात लाता घालत असतील आणि मंदिरावर आणि वृद्धाश्रमात पाठवत असतील तर अशी अवलादीन अशा पोरी काही कामाची आहेत का महाराज अशी लेकरं अशी पोरं कामाची नाही असंच आहे महाराज आम्ही संसारामध्ये ज्या ज्या गोष्टीची इच्छा व्यक्त करतो आम्ही समाजामध्ये फिरत असताना महाराज अनेक गोष्टी पाहतो समाजामध्ये लोक सुशिक्षित झाली हो पण सुसंस्कृतपणा लोकांमध्ये आला नाही काय म्हणतोय मी लाखो रुपयाचे बंगले बांधायला लागले पण त्या लाखो रुपयाच्या शहरात बांधलेल्या बंगल्यामध्ये हम दो हमारे दो पिंट्यान माय दाबाय दानी खोली कोंबड है की नाही हम दो हमारे दो दल्ला दल्ली को फेक दो है की नाही ही वृत्ती महाराज निर्माण झाली 1 कोटीचा बंगला शहरात बांधला त्या बंगल्यावर नाव दिलं मातृपितृ छाया दुर्दैव हे छाया फक्त बंगल्यात मातृपितृ गोठ्यात आहे की नाही महाराज मला सांगा म्हातारपणी ज्या लेकरांनी आधार बनावा ती लेकर आधार बनत नसतील तर 15 वर्षांनी लेकर प्राप्त झाली ती काय कामाची हो हा माझा भारत देश की ज्या
भारत देशामध्ये आज आमच्या सारख्या कीर्तनकारांना कीर्तनातून प्रबोधन करावं लागतंय, आई वडिलांची सेवा करा. अरे हा तो भारत देश की ज्या भारत देशामध्ये अंधड आई वडिलांना महाराज त्या ठिकाणी 4 धामाची यात्रा कावडीत बसून फिरवणारा श्रावण बाळ झाला. हा तो माझा भारत देश आहे की ज्या भारत देशामध्ये त्या ठिकाणी राम राम म्हणून मुलाच्या विरामध्ये मरणारा दशरथ रूपी बाप झाला. हा तो माझा भारत देश आहे की ज्या देशामध्ये महाराज पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय, विश्वाचा परमात्मा भेटण्यासाठी आला. पण आई वडिलांच्या सेवेमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून कवैली बीट मागच बीट फिरकवली, फेकली आणि सांगितलं विश्वाच्या परमात्म्याला, देवा माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे, या विठेवर उभे राहा. माझ्या आई वडिलांची सेवा आली, सेवा झाली की मी तुमच्या जवळ येतो. 1 2 3 नाही 28 युगल झाली तो पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय आणि माझा विश्वाचा परमात्मा अजूनही पुंडलिकाची वाट पाहतोय. हा तो माझा भारत देश जो आई वडिलांच्या सेवेमध्ये अग्रेसर होता आणि त्या देशामध्ये वृद्धाश्रमी निर्माण झाले. महाराज दुर्दैव आहे. आणि एका